आणि शक्ती यांचा पवित्र संगम असणारा प्रभू रामचंद्र जन्मोत्सव म्हणजे एक बाणी एक पत्नी राजा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सवच म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असा पवित्र प्रसंग। प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास, सीतामाईंना अग्निपरीक्षा, पण ते डगमगले नाहीत। आजच्या युवकांनी संघर्ष हे जीवन आहे हा आदर्श आज घेतला पाहिजे असं स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, शिवचरित्र व्याख्याते, प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया मीडिया महाराष्ट्र राज्य माननीय शांताराम तांगडकर यांनी केलाय। ते कल्याण स्टेशन जवळील स्वामी समर्थ हॉटेलच्या समोरील भव्य दिव्य अशा प्रभू रामचंद्र जन्मोत्सवात बोलत होते। यावेळी स्वामी समर्थ हॉटेलचे मालक श्री विजय शेठ सुर्वे म्हणाले, आजचा दिवस हिंदू बांधवांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आहे। प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचा आदर्श आजच्या युवकांनी घेणं ही काळाची गरज आहे। या निमित्ताने कल्याणमध्ये तमाम जनतेला प्रभू रामचंद्र जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। या प्रसंगी प्रारंभी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, आरती करण्यात आली, त्यानंतर तमाम जनतेला महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं व या प्रसंगी सर्व श्री आशुतोष त्रिपाठी, अविनाश अनिल साळुंखे, मुकेश गुप्ता, श्री अशोक पटेल, श्री जय साळुंखे, अर्जुन साहू, गौतम तिवारी, मनोज तिवारी, बाबू सोनी, विष्णु शर्मा, जनलाल जयस्वाल, संदीप कुशवाहा, अविनाश इंदापूरकर, सागर चरण पहाडी, रिंकू सिंग, श्री अनिल साळुंखे, श्री अमित परिहार, श्री अविनाश शेठसह कल्याण स्टेशन परिसरातील तमाम प्रभू रामचंद्र भक्त भगिनी प्रचंड संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला। आज अखंड देशाचा आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस। प्रभू रामचंद्राची जन्मगाथा म्हणजे माणसाच्या आयुष्याच्या प्रश्नांची उत्तर। प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास, सीतेला अग्निपरीक्षा, पण ते डगमगले नाही। आजच्या तरुणांनी संघर्षाचं जीवन जगलं पाहिजे। या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे की आईच्या हत्येवरून 14 वर्ष वनवासाला जाणारा राम आणि शक्ती आणि भक्ती यांचा दुहेरी संगम असलेला प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आहे। या जन्मोत्सवाच्या निमित्तानं कल्याणच्या नगरीचे तमाम जनतेस शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। श्री रामाचा जन्मोत्सव एक सोहळ्याचा दिवस आहे। या सोहळ्याच्या दिवसासाठी सर्व श्रीराम बंधूंचे आणि सर्व जनतेने त्यांचा हे घ्यावा हे